Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लाव ना पटकन आकाश. दोन्ही बी ये सातारा में 2 गाड़ियां जलाए रात में. अपने 2 पुलिस वाले गए, वहां जाके देखे, वापस आए. अभी तक अभी 11:30 बज रहे, अभी तक की भी कोई उसके ऊपर कार्रवाई की नहीं. मैं अभी पुलिस स्टेशन में बैठा हूँ, गिरी पीआई इधर बैठे हैं, और उसका कोई वो जिसके पास वो फुटेज था उसने फुटेज डिलीट कर दिया. और ये जो दादागिरी चल रही है बहुत ज्यादा बढ़ रही है. मेरे को ऊपर से भी फोन आया था, उन्होंने बोले क्या हो रहा है वो देखो तो सही. अब पुलिस अब पीआई साहब बोल रहे कि वो हम देखते हैं, तपास करते हैं. अभी 11:30 बज रहे, वो आदमी की दोनों गाड़ियां जला दी. उसका वीडियो सब तरफ वायरल हो रहा है. अब कोई सीरियसनेस ही नहीं है उसका कुछ. अभी पीआई मेरे सामने बैठे. हे ज्या घटना घडत चाललेल्या आहे, तो एक आरोपी ज्याने मागे पोलीस छेड काढली, आपण त्याला अटक केलं होतं. त्याच मुलाने दुसऱ्यांदा छेड काढली, तो आज बिंदास बाहेर फिरतोय. आताही त्याला अटक झालेली नाही. मी काल रात्री सीपीला रात्री 3 वाजता सीपीला सांगितलं. मी काल रात्री एअरपोर्टवर होते तर त्यांना रात्री बोलले की तुम्ही असं काय करता, कोणाचा दबाव विभाग तर नाही तुमच्यावर? नाही सर, दबाव वगैरे नाही. तुमचा दबाव असेलच मला असं वाटायला लागलं. मग ते आतापर्यंत अटक तर झालीच पाहिजे. आपण संशयित म्हणून 10 लोकांना आणतो का नाही, त्यातले 2 निष्पन्न होतात. आपण 8ला सोडून देऊ. परंतु जे संशयित आहे, संशयितचं आपल्याला माहित नाही कोण संशयित. आता त्यांनी तुमच्या सगळ्या सांगायचं, मग तुम्ही त्यांनी म्हणलं म्हणून आम्ही आणलं बरं का, नाही तर आम्हाला काय करायचं होतं तुमचं. नाही सर, असं नाव घेऊन मला आता हे अटक कधी करणार आहात तुम्ही? कधी मला तपासाचं देणार आहात यांच्या मॅटरमध्ये? आणि त्या मुलीच्या मॅटरमध्ये सुद्धा अटक झाली पाहिजे ना. तर मी आता आजचा दिवस जाऊ द्या, मी उद्या सगळं पोलीस स्टेशनला घेऊन टाकेन. सभा चालू, सभा भाषण संपलं, तिथं 100-150 मुसलमान तिथं त्या आपल्या सभेच्या ठिकाणी जमा झाले. ट्रॅफिक जाम करून काहीतरी वाद झाला होता. नाही भाऊचं भाषण झालं. एक मी होतो तिथं, भाऊचं साहेब ट्रॅफिकजवळ होतो. तिकडे भांडणं करायचे त्यांनी जामवर. आमच्या सभेत तिथं काय होतं त्यांचं? आमच्या सभेत तिथं काय होतं? हे माणूस दुसरा होता साहेब, त्याला फक्त त्यांनी धक्का मारला.